भोईराळी या संघाची फलंदाजी मित्रांनो चालू होते मैदानात आणि 4 ओव्हरची मॅच आहे। 4 ओव्हरची मॅच बोलल्यानंतर मित्रांनो त्या सगळ्या प्लेयर्सना माहिती आहे की फक्त 24 चेंडू खेळण्याची संधी या मैदानात प्राप्त असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपली टीम कमीत कमी एवढा तरी स्कोर करायला पाहिजे की प्रतिस्पर्धी संघाची तारांबळ उडली पाहिजे आणि मॅच जिंकायलाच पाहिजे। या इराद्याने दोन्ही संघ मैदानात सध्या उतरले आपण पाहतोय। जय हनुमान भोईराळी आणि त्यांच्या अपोजिट टीम कनकेश्वर ओम 11 कनकेश्वर या दोन टीम मध्ये हा सामना सध्या मैदानात चालू आहे। काय मस्त फटका मारलाय, लॉंग ऑफ ड्राइव्ह केला, चेंडू सीमा रेषे पार, इट्स अ बाउंड्री फॉर। बाउंड्रीच्या वरून षटकार मारलाय, झकास सुरुवात झाली आहे। फलंदाज अतिशय आक्रमक सुरुवात करताना आपल्याला दिसतोय। फलंदाज जो आहे पंकज बनसोडे। पंकज बनसोडेने उलटा खेळण्याचा प्रयत्न केला। आपण म्हणतो ना कि सीधी उंगली से घी नहीं निकलता हो तो उंगली टेढ़ी करनी चाहिए और कुछ लोग ये फार्मूला ऐसा इस्तेमाल करते हैं कि टेढ़ी उंगली करने से भी घी निकलता ना हो तो पूरा डिब्बा ही तोड़ देते हैं। अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे मित्रांनो आणि पंकज बनसोडेने पण टेस्ट केलं। मगाशी सरळ हाताने षटकार मारला पण आता उलट्या हाताने प्रयोग केला पण त्या प्रयोगामध्ये त्याच्या हाती काही सक्सेस लागलं नाहीये हे आपण मैदानात पाहतोय। पुढचा चेंडू पटकी हुई डिलिव्हरी, चेंडू लॉंग ऑफला ड्राइव्ह केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती तैनात, चेंडू अडवला, कॅच केला आणि फलंदाज माघारी परतणार। डी से धन्यवाद डीजे। पंकज बनसोडेने पण पाहिलं की फटका मारताना ताकद कमी लावली आणि ताकदचा सपोर्ट कमी पडल्यानंतर आपण म्हणतो ना की षटकार नाही जाणार आणि कॅच मध्येच तो परिवर्तित होणार हे डेफिनेट होतं आणि त्यामुळे धाव फलकावरती धाव न वाढता यावेळेला फलंदाज पंकज बनसोडे बॅक टू द पॅव्हेलियन। अशा प्रकारे हा जोरदार धक्का लागतोय, मोठा धक्का लागतोय आणि त्यामुळे विकेट जाते, पहिली विकेट जाते। पंकज बनसोडेने एक षटकार मारलाय, चौकार मारलाय, एक डॉट चेंडू खेळलाय। 10 धावांचा त्यांनी धावफलक त्यांनी इथे खेळलेला पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाजाची मैदानात एंट्री होते आहे ज्याचं नाव आहे ओमकार पाटील। ओमकार पाटील बोलल्यानंतर आपल्याला माहिती आहे की रिव्हर्स शॉट मारण्यामध्ये हा फलंदाज पटाईत आहे, एक्सपर्ट आहे, एक्सलंट फलंदाजी करण्यात माहिर फलंदाज आहे आणि आक्रमकता ही त्याची शैली सर्वात परिचयाची आणि सर्वात चर्चेची असणार आहे। त्यामुळे ओमकार पाटील मैदानात आज काय करणार हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू खेळतोय, ज्यावेळे सुरक्षात्मक ढंगात खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक जवळ तैनात केला होता परंतु इतका चपळ चित्त्याची धाव पूर्ण करता यायलाच पाहिजे असा त्याचा जो इरादा होता ते त्यांनी पूर्ण सुद्धा करून दाखवले आणि त्यामुळे या सिंगल धावेनं स्ट्राइक पण रोटेट झालाय आणि अर्थातच नवीन फलंदाज पुन्हा मैदानामध्ये येऊ पाहतोय ज्याचं नाव आहे सूरज। सूरजला माहिती आहे आपल्या जोडीला जो फलंदाज आपला जो आता पार्टनर आहे नॉन स्ट्राइकला तो ओमकार पाटील आहे आणि त्या ओमकार पाटीलकडे विविध प्रकारचे फटके त्याच्या कोट्यामध्ये सामील आहेत, त्याच्यामुळे तो एक अफलातून असा फलंदाज आहे असं आपल्याला माहिती आहे। पण सूरजला सुद्धा त्याच्या तोडीस तोड छान फलंदाजी करणं गरजेचं असेल। यावेळे थोडासा बॅकफुटला गेला, विकेट कीपरकडे चेंडू गॅदर होताना पाहतोय, चेंडूवरती काहीच प्रतिकार झाला नाहीये आणि अशा प्रकारे धाव संख्या आपण पाहिली तर ती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 11 धावा झाल्यात आणि एक फलंदाज पंकज बनसोडे सारखा फलंदाज माघारी परतला डगआउट मध्ये। अशा प्रकारे धावसंख्या रचली गेली। काय कमालीची स्पर्धा आहे। झिराड प्रीमियर लीग बोलल्यानंतर या स्पर्धेची चर्चा, कारण गावोगावी आजकाल प्रीमियर लीग होत आहेत परंतु सगळ्यात आगळी वेगळी सर्वात जास्त बक्षिसांची आणि विविध प्रकारची आनंद देणारी आनंददायी स्पर्धा जर कोणी म्हटलं असेल तर ती फक्त आणि फक्त वन अँड ओनली
झिराड प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण या बाबतीमध्ये बोलू शकतो मित्रांनो. व्हॉट अ फॅन्टास्टिक टुर्नामेंट. एका षटकाचा खेळ संपलाय. एक बाद 11 धावा झाल्यात. परंतु मित्रांनो 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जर एखादा संघ 45 किंवा 50 धावा जर करत असेल तर ती धावसंख्या त्यांच्यासाठी पूरक असेल किंवा प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडण्यासाठी बरोबर असू शकते असा एक अंदाज मानला जातो मित्रांनो. पण अंदाज बांधणं सुद्धा काही चुकीचं नाही आहे. गणिताचा खेळ आहे. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला आपण पाहतोय गोलंदाज सागर थळे. सागर थळे गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले गेंदबाज बहुत ज़बरदस्त. अगर कैच पकड़े जाते तो बल्लेबाज की आज खैरियत नहीं थी और ओमकार पाटिल को पता था कि उनकी विकेट की क्या कीमत है, क्या अहमियत है, ये जानते थे. लेकिन खिलाड़ी ज़रूर आगे आए थे कैच करने के इरादे से, पर कैच कर नहीं पाए. इसी के साथ कैच छूटा. विकेट लेने का गेंदबाज का सपना भी टूटा और इसी के साथ एक बड़ा झटका लगते लगते रह गया क्योंकि बल्लेबाज ओमकार बहुत ही उम्दा है, जवान है, अटैकिंग है, फ्लेक्सिबल है और बहुत ही शानदार खिलाड़ी है. नसीब ने साथ दिया है. ये भी कहने की बात, गेंद को भेजा है सीमा रेखा के पार. करारा स्ट्रोक 4 रन के लिए. व्हाट अ शॉट. सूरज चापड़े ने बहुत शानदार शॉट खेला. 4 रन के लिए खेला शॉट. यहां फिर से अच्छा शॉट. लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मौजूद, गेंद को उठा दे. तब तक बल्लेबाज के पास समय था 1 रन पूरा करने के लिए. टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ पहुंच चुका है 17 रन. 1 विकेट के नुकसान पे 17 रन स्कोर अब तक बन चुका है. और जयहनुमान भोईराली, इस टीम के पास अच्छे अच्छे बैट्समैन हैं, लेकिन ओमकार पाटिल एक ऐसे बल्लेबाज हैं जिनके पास बहुत लंबी बैटिंग है, बहुत अच्छे अच्छे शॉट उनके पास उनके बैट से आते हैं और मैदान के चारों ओर शॉट खेलने का जो उनका अंदाज है वो सबसे ज़बरदस्त आजकल माना जाता है. बड़ी बड़ी प्रतियोगिता खेलने का भी उनका एक्सपीरियंस रहा और इस बल्लेबाज के ऊपर दारोमदार है इस मुकाबले की. क्या बात है. व्हाट अ फैंटास्टिक विकेट. ओमकार पाटिल बैक टू द पैविलियन. असेल तर समजायचं आज नशीब आपल्यावरती नक्कीच रुसलेलं आहे आणि जेव्हा नशीब रुसतं ना तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून निघून जात असतात. त्यामुळे आज ओमकार पाटीलचं नशीब त्याच्याबरोबर तेवढं नाही आहे. त्यामुळे तो अतिशय स्वस्तात बांधून माघारी परतला आपल्या डगआउटमध्ये. अशा प्रकारे महत्त्वाची विकेट जाते दुसरी आणि ओमकार पाटीलने मात्र मैदान सोडलेलं आहे. त्यामुळे गोलंदाजांच्या मनामध्ये जी काही धडकी भरली होती की ओमकार पाटीलने जर आपल्याला मारलं, तुडवलं, फटकवलं, तुफान हाणामारी केली तर आज आपली खैरियत नाही. पण त्याची विकेट गेल्यामुळे पुढचे जे गोलंदाज आहेत त्यांना थोडासा हलकं वाटलं असेल, कारण ओमकार हा अतिशय डेंजरस फलंदाजाच्या क्रमामधला फलंदाज आहे आणि तो मात्र आत्ता माघारी परतला. जवळपास दुर्दैव म्हणावं त्याच्या वाट्याला आलं आणि अतिशय फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून आल्या असं आपण पाहिलं मित्रांनो. त्यामुळे नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज संजय म्हात्रे नावाचा फलंदाज मैदानात आलेला आहे. आत्ता पाहायला आपण त्याच्या पायाला काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाल्याचं आपण दिसतोय, कारण धावत्या वेळेस आपण त्याला पाहिलं तर त्याचा जो पाय आहे तो थोडासा लंगडतोय असं आपण थोडं पाहिलं. क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आपल्याला लागणं, जखमा होणं, काही मोच येणं, रक्त येणं या गोष्टी होत असतात मित्रांनो. त्यामुळे क्रिकेटचा तो एक भाग आहे मित्रांनो. दिस इज पार्ट ऑफ द टेनिस क्रिकेट गेम असं म्हटलं जातं मित्रांनो. क्या बात है. ओव्हर नंबर 2 मैदानात चालली आहे आणि गोलंदाज सागर थळे नावाचा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
सागर थळे. चौफेर पाहतोय आपण, प्रेक्षकांची गर्दी दाटीवाटी, त्यात महिला सुद्धा भरपूर प्रमाणात आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं स्वागत असेल. आणि हा पुढचा चेंडू सागर थळेचा. चेंडूला बॅक टू द विकेट कीपर मारण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडूने सीमा रेषा पार केली. फरार 4 धावांसाठी. व्हाट अ शॉट. डिंगल्या नावाचा एक जो मनुष्य आहे, क्रिकेटवरती खूप त्याचं प्रेम आहे आणि आज रात्रभर नाही, काल रात्री पण त्याला पण डान्स करताना पाहिलं आणि यूट्यूबने त्याला बरोबर कॅच केलेला आहे कौस्तुभ पाटील यांनी. त्यामुळे त्याचा डान्स आपण पाहिलाय. मनमुराद आनंद त्यांनी घेतलाय, आपण घेतलाय. त्यामुळे असंच पाहिजे, गिव्ह अँड टेक. आणि अशा प्रकारे हे क्रिकेट मैदानात चाललंय. आजची रात्र ही शेवटची रात्र असेल आणि त्यानंतर उद्या सकाळी बक्षीस समारंभ झाल्यानंतर स्पर्धेचा पॅकअप होईल. पण अनेक आठवणी आपल्याबरोबर यश राहतील की काय काय घडलं, किती बक्षिसं प्राप्त झाली, कोण कोण खेळाडू विजेता झाला, कोणते संघ विजेत्यांच्या रूपात गेले आणि आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ही अविस्मरणीय अशी ठरलेली शिराळा प्रीमियर लीग आपल्या समोर पेश आहे. अंतिम रात्रीचा थरार चाललाय. एका बाजूला जय हनुमान भोईराळी, दुसऱ्या बाजूला ओम 11 कनकेश्वर, या दोन बलाढ्य संघांमध्ये ही घनघोर लढाई या मैदानात सध्याच्या घडीला सुरू आहे. डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करता तयार झालाय. चेंडूची बॅटवर येण्याची प्रतीक्षा करतोय आणि हा चेंडू अंपायरच्या उजवीकडून येतोय. राईट ओव्हर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट येतोय. यावेळेस कडक प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर उभा आहे आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. यू 6. अमेय गुरुला मात्र आल्या आल्या षटकाराचा फटका खावा लागलाय. कारण आपण म्हणतो ना, दिल्या घेतल्याचं क्रिकेट आहे. एक षटकार जर तुम्ही दिलात तर विकेट सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्ही जर मॅच बॅलन्स करायची असेल तर मार खाल्ला तर मात पण द्यावी लागेलच. यावेळचा फटका पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू व्यवस्थित अडवला जातोय. धावफलकावरती एक धाव नाममात्र वाढतीये आणि एका धावेनं धावफलक धीरे धीरे हवले हवले सरकतोय. तो झालाय. आमचे दर्णे गुरुजी आम्हाला सांगतायत, प्रॉम्प्टिंग करतायत. 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि चांगल्या प्रकारे रनरेट यश आपण पाहतोय मैदानातल्या या सामन्यामध्ये. भोईराळी संघाचा ओमकार बाद झाल्यानंतर जी सूत्र आहेत खांद्यावर घेतली आहेत आणि त्या जबाबदारीतून फलंदाज आपण जाताना पाहतोय, ज्यामध्ये एक फलंदाज सूरज चापडे आणि दुसरा फलंदाज संजय म्हात्रे. एस फॅक्टर, दोघांचं नाव एस न सुरू होतं. त्यामुळे एस फॅक्टर मैदानात काय करामत करते, काय कमाल करते ते बघणं औत्सुक्याचा विषय ठरणार आहे मित्रांनो. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. भोईराळी आणि कनकेश्वर या दोन टीममध्ये हा महामुकाबला सध्या मैदानात चाललाय. प्रत्येक टीमला जिंकायचं आहे. इथे पराभूत होण्यासाठी कोणी आलाच नाहीये. आपण पाहतो एक अफलातून चेंडू पडलाय. फलंदाज दोन्ही टोकावरचे धावतायत. दोन्ही एंड त्यांनी गाठलेत आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षकांची थोडीशी गडबड झाली, घाई उडली, तारांबळ उडली. बट अशा एका पॉइंटवरती फलंदाजाने आपलं काम करून घेतलं एका धावेचं आणि या धावेनं धावसंख्या झाली राऊंड फिगर 30 धावा आणि 2 फलंदाज बाद. अशी सध्याची कंडिशन या सामन्याच्या मैदानात पाहायला मिळते ती जय हनुमान भोईराळी संघाची. हा डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आक्रमक फटके लावणार का, हे सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे. यावेळचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सरळ सीमारेषा पार. इट्स अ फॉट. धन्यवाद. अमय गुरुने 4 चेंडू टाकले, 1 षटकार खाल्ला, 1 चौकार खाल्लाय, 2 सिंगल लिहिलेत. म्हणजे तब्बल 4 चेंडूवर त्याने 12 धावा खर्चिलेल्या आहेत. त्यामुळे महागडा ठरतोय असं आपल्याला चित्र स्पष्ट आहे मैदानामध्ये. आणि फलंदाज मात्र आक्रमक फटके मारण्यात पटाईत झालेले आहेत. यावेळचा फटका पहिल्या 4 चेंडूच्या मानाने हा चेंडू जरूर
फलंदाजाला थोडासा टेन्शन देणारा, बुचकळ्यात टाकणारा आणि काहीतरी गोलंदाज करून दाखवणार, ज्या पद्धतीने पडलेला चेंडू, मस्त चेंडू पडलाय आणि फलंदाजाच्या आक्रमक शैलीला थोडंसं भेदणारा बॉल पडलाय असं आपण म्हणू शकतो या चेंडूवरती. हेच चित्र मैदानात स्पष्ट झालेलं आहे. अशा पद्धतीनं हा डॉट बॉल सुद्धा या कहाणीमध्ये समाविष्ट झालाय आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे 34 धावा धावफलकावरती, 2-34. याही वेळचा फटका पाहतोय आपण, फलंदाजाकडून काही प्रतिक्रिया नाहीये. गोलंदाज सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकतोय आणि तब्बल 12 धावा या षटकात मोजल्या गेल्यात. ते गोलंदाज अमेय गुरव याच्याकडून. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 30 षटकांच्या खेळाच्या समाप्ती अंती 2 फलंदाज बाद धावसंख्या 34 पर्यंत पोहोचले आणि यापुढे जर 34 + 16 झाल्या अंतिम षटकामध्ये तर 50 धावांचं धावफलक आपण धावफलकावर बघू. बट ते होणार का, प्रश्न अजून अनुत्तरित आहे. प्रश्न बरेच असतात, उत्तर पण जर तुम्हाला सापडायची असतील तर त्या प्रयत्नात तुम्हाला उत्तर सापडतात, पण त्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी गडबड नको. त्यामुळे आता अंतिम षटकामध्ये या मॅच मधला थरार कुठेपर्यंत जाणार हे सुद्धा मित्रांनो आपल्याला चेक करायचं आहे. कारण अंतिम षटक म्हणजे डेथ ओव्हर. इथे फक्त फलंदाज मारामारीचा विचार करतात, फक्त आला की दे मार, पाठव बाउंड्रीच्या बाहेर, हाच इरादा फलंदाज या ठिकाणी जाहीर करत असतात. त्यामुळे अंतिम षटकामध्ये गोलंदाजाला एक भीतीदायक वातावरण असतं की इथे मार खायला मी आलोय. त्याच्यामुळे आजकाल चेंडू सुद्धा कंपनी असे बनवते की गोलंदाजाच्या हातात काही राहिलं नाहीये आणि फलंदाजाची आक्रमकता अगदी नवीन बॉलपासून मारामारीची असते. त्यामुळे गोलंदाज कितीही कसदार असला, किती हुशार असला तरी त्याला मार हा खावाच लागतो. त्यामुळे क्रिकेट हे असंच आहे. आता आधुनिक क्रिकेट हे अशाच प्रकारचं चाललेलं आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाजाची नेमणूक झाली आहे. तो गोलंदाज आहे निवास भोईर. निवास भोईर म्हणजे अतिशय हुशार, चाणाक्ष, बुद्धिमत्ता, कमालीचा हुशार गोलंदाज निवास भोईर. भोईर आळीतला एक टनाटन गोलंदाज निवास भोईर. जय हनुमान यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असणारच आहे. बट आशीर्वादाच्या रूपानं का होईना निवास भोईर गोलंदाजी चांगली करतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि निवास भोईरचं षटक कशा प्रकारे पडणार आहे ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. निवास भोईर पहिला बॉल ऑफ स्टंपला सफल झाला. फलंदाज जागा बनवली, शॉट खेळला, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवतोय आणि त्या कालावधीत फलंदाजाची 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. किती धावांचं टार्गेट रचणार वगैरे त्या लोकांनी मगाशी मुलाखतीत सांगितलं संजय म्हात्रेंना. पण सांगणं वेगळं आणि प्रत्यक्षात कृती करणं वेगळं, या 2 गोष्टींमधला फरक जर फलंदाज जाणू शकले तर मॅचमध्ये रंगत निर्माण होईल. पण 5 चेंडूचा खेळ अजून सुद्धा या षटकात बाकी आहे. त्यामुळे 5 चेंडूवरती काय होईल हे सांगणं आपल्याला कठीण आहे. कारण क्रिकेट इज अ टोटली अनप्रेडिक्टेबल गेम असं म्हटलं जातं. जाणकार लोक असं सांगत असतात मित्रांनो. अंतिम 5 चेंडू, या 5 चेंडूत काय घटना घडेल हे सांगू शकत नाही आपण. हा यस, आमचे हाली बंधू अंपायरच्या भूमिकेमध्ये फार छान काम करतायत. तसंच पुरुषोत्तम भगत आणि त्यानंतर संजय पाटील हे चांगले अंपायर्स तैनात आहेत 2 रात्रींसाठी आणि दोघांची अंपायरिंग कमालीची आहे. YouTube लाईव्ह मध्ये आपण कौस्तुभ पाटील आणि टीम आपण पाहतोय. त्यामुळे एक अफलातून स्पर्धा, चांगल्या प्रकारचा स्पर्धेसाठी ग्रीन लॉन सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे जी मेहनत केली ना ती मेहनत मात्र नजरेमध्ये सामावता येते आणि नजरेमध्ये नाही तर कॅमेऱ्यात सुद्धा ती कैद करता येते. आणि तब्बल जगातले 185 देश ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपात पाहत आहेत. त्यामुळे त्या सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद सुद्धा देतो. पाहतोय आपण कॉट अँड बॉलची संधी आणि ही कॉट अँड बॉलची संधी कुठला गोलंदाज सोडत नाही आणि निवास तर कधीच सोडत नसतो. त्यामुळे ही विकेट जाते. थँक्यू व्हेरी मच.
जय हनुमान भोईराळी या संघाची धावसंख्या 3 फलंदाज बाद 36 पर्यंत पोहोचली आहे. पण आत्ताची विकेट गेली कॉट अँड बोल्ड. अतिशय विश्वास वाढवणारा असा चेंडू पडला होता आणि त्याच्यावरती कॉट अँड बोल्ड C&B या प्रकारात फलंदाज बाद झाला आणि निवास भोईरने नेहमीच्या अंदाजात कॅच पकडली आणि फलंदाजाला माघारी परतवलं, डगआउटमध्ये परतवलं आणि त्यामुळे अतिशय कणखर डेंजर झिराडापासून ज्या खेळाडूने झिराडा गाव गाजवलं, अनेक स्पर्धा गाजवल्या, नवगावच्या सुद्धा भल्या भल्या संघांना पाणी पाजलं आणि त्याचे एक मेंबर विनोद पाटील मैदानामध्ये प्रस्थापित झालेले आहेत. अतिशय डॅशिंग अँड डायनामिक फलंदाज. आज आपण पाहतो वय किती झालं तरी क्रिकेट लोणच्यागत मुरलंय त्यांच्या शरीरामध्ये असं आपण पाहतो. रोमारोमात रक्ताच्या कणाकणात त्यांच्या क्रिकेट भिनलंय असे विनोद पाटील. विनोद भरत पाटील असं त्याचं नाव आहे. नाम तो सुना होगा, विनोद भरत पाटील. अशा पद्धतीने धावसंख्या पाहतोय 36 पर्यंत पोहोचली आहे. निवास भोईर सुद्धा अतिशय बुद्धिमान गोलंदाज, विकेट टेकिंग गोलंदाज आहे. त्यामुळे झिराडच्या सगळ्या लोकांना माहिती आहे निवास भोईर किस हस्ती का नाम आहे. विनोद पाटील चेंडू खेळतायत. वय होणं, वजन वाढणं ही तर निसर्गाचं कालचक्र आहे. त्यामुळे तिथे तुम्ही त्यांना काही करू शकत नाही. त्यामुळे आपण फिटनेस कसा ठेवलाय, आपण मैदानात किती फिट आहे तो हिट आहे असं म्हणतात, ते काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे आपल्या वजनावरती कंट्रोल ठेवणं, आपला फिटनेस अप्रतिम ठेवणं, क्रिकेटमध्ये स्वतःला झोकून देणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत मनापासून कराव्या लागतात. आणि मनापासून प्रेम केलं तर सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पॉझिटिव्ह अप्रोच वाढवतात. हे मात्र अगदी सांगण्याची गरज आहे. अशा पद्धतीने अंतिम षटकामध्ये निवासने कमालीचा बॉलिंग टाकले. अंतिम चेंडू यायचा बाकी आहे. लास्ट चान्स, लास्ट डिलिव्हरी, लास्ट ओव्हर. अशा पद्धतीने निवास भोईरचा चेंडू डावखुऱ्यानं मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटचा संपर्क तेवढासा ताकदवर नाही आहे. जवळ क्षेत्ररक्षक लावलाय, चेंडू वाढ गेलाय. त्यामुळे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. चेंडू वाढतोय, बोनसची धाव प्राप्त होते. धावसंख्या पोहोचली. आमचे दर्णे गुरुजी सांगतायत. दर्णे गुरुजी बोलल्यानंतर थेरुंड्याचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण जिल्ह्यामधल्या अलिबाग तालुक्यातल्या मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आणि ॲज ए स्कोरर आज त्यांचं नाव सर्वात उच्च पातळीवरती पोहोचलंय. त्यामुळे हॅट्स ऑफ दर्णे गुरुजी. आपलं स्कोरिंग, प्रत्येक बॉलचं डिटेलिंग आणि त्यासाठी प्रत्येक पेपर त्यांनी वेगळा ठेवलाय आणि त्यामुळे दर्णे गुरुजी तुमच्या कामाला आम्ही खरंच सलाम करतो क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून. विनोद पाटील अंतिम चेंडू खेळायला तयार. डॅशिंग अँड डायनामिक विनोद भरत पाटील. विनोद पाटील चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत आणि विनोद पाटील जरूर बाद झाल्याचं पंचांनी बोट आकाशात केलंय आणि विनोद पाटील बॅक टू द पॅव्हलियन. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकाच्या संपत्तीअंती 4 बाद धावसंख्या 39 आणि टोटल 10 धावांचा रन रेट ठेवून 40 धावा करायच्या आहेत. त्या अर्थातच टीम ओम 11 कनकेश्वर या टीमला. तर काय होणार, काय घडणार, कोणकोणत्या घडामोडी या मॅचमध्ये घडतील आणि काय काय ड्रॅमॅटिक मोमेंट्स आपल्याला बघायचे आहेत ते आपण ऐकूया यश माबगावकर यांच्याकडून. ओव्हर टू यू यश माबगावकर. थँक्यू व्हेरी मच.
सन्मान्य मिलिंदजी माने यांच्या शुभ हस्ते आपण या दोन्ही संघांच्या कर्णधार उपस्थित आहेत। नाणेफेक आपण करतोय, दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत। एका बाजूला आपण पाहतोय इरेश्वरी जिराटपाडा, दुसऱ्या बाजूला राज कन्स्ट्रक्शन, असे दोन संघ आलेत। नाणेफेक जिंकतोय आपण, नाणेफेक जिंकला आहात। 4 षटकांचा सामना आहे। प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहतोय। काय सांगाल स्पर्धा, काय वाटतंय? स्पर्धा एकदम चांगली आहे। आपला डिसिजन कोणता असेल? फील्डिंग। ओके, धन्यवाद। दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊयात आणि वळूयात पुन्हा एकदा या मॅचकडे, कारण आपल्याकडे वेळ नसेल। आजची ही दुसरी रजनीची स्पर्धा आपण पाहतोय, कारण कालची पहिली रजनी होती आणि आजची रात्र जर आपण पाहिली तर आज अंतिम रात्र आहे। ही स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे, त्यामुळे आपल्याकडे फार कमी वेळ आहे। वळूयात मॅचच्या दिशेला। ऑफिशियल अंपायर या ठिकाणी तयार आहेत। डीजे मास्टर सुद्धा या मैदानावरती तयार झालेला पाहायला मिळतोय। साथी गुणलक एक तयार आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑनलाईन स्कोरर क्षितिज कल्याणकर तो देखील मैदानावरती आहे। आणि आमचे ऑफलाईन स्कोरर जर आपण पाहिले दर्णे गुरुजी, ही संपूर्ण टीम वर्क आहे। कोणत्या एका व्यक्तीमुळे किंवा घटकामुळे पूर्ण स्पर्धा यशस्वी होत नाही। कॅमेरामन असतील, त्यानंतर जर आपण विचार केला तर मैदानाचा पूर्णतः जर आपण पूर्णतः केअर घेतली गेली, हे मैदान बनण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं पाठबळ या स्पर्धेच्या पाठीमागे आहे। वळूयात मॅचकडे। 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 40 धावा। या मैदानावरती आज धावा येत नाहीत, फार कमी धावा बनतात। मॅचला करूया सुरुवात। पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज। या पहिल्या चेंडूवरती चेंडू जाईल वन बाउंस बाउंड लाईनच्या दिशेला। चेंडू सीमा रेषा पार धावा जर आपण पाहिला तर 40 धावा बनवायच्या आहेत। पहिल्या चेंडूवरती चौकार आला। या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, त्या दिशेला आपण पाहतो मिड विकेटला खेळाडू तैनात आहे। धाव मिळेल 1। आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा बनवल्यात। या सामन्यामध्ये जर आपण चित्र पाहिलं तर या धावसंख्येला उभारण्याचं काम करावं लागेल। टार्गेट सेट केलंय 40 धावांचं, त्यासाठी ओमकार पाटील स्वतः मैदानावरती आलाय। संघाचा कर्णधार सुद्धा आहे। या बेलच्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न, फार मोठी ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली मैदानावरती। फलंदाजाला परतावं लागेल। बॅक टू द पॅव्हेलियन। कम ऑन डीजे मास्टर, पहिली विकेट। धन्यवाद डीजे मास्टर। 5 धावा धावफलकावरती आल्यात। पहिली विकेट मैदानावरती गमावली। या ठिकाणी आपण पाहिलं तर निवास भोईर नॉन स्ट्राइक एंड वरती, विजय राणे स्ट्राइक वरती असेल। आदिश मैदानावरतून परतलाय। पहिला ब्रेक थ्रू, पहिली विकेट फार महत्त्वाची होती। पूर्ण सामन्याचं जर आपण चित्र पाहिलं तर 40 धावांसाठी आज संघर्ष मैदानावरती करावा लागतोय। सामना अजूनही बनू शकतोय, कारण विकेट जर मैदानावरती घेतले तर आणि तरच या मॅच मध्ये पूर्णतः ओमकार पाटील आणि टीम पडतील। धावा फार कमी पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तर धावा फार कमी आल्या। ओमकार पाटीलचं षटक मैदानावरती सुरू आहे। विजय राणे कॉपी बुक स्टाईल खेळणारा अत्यंत चांगला हा फलंदाज कालच्या रजनीमध्ये पाहिला होता आपण। या मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाज ओमकार पाटीलला। हाऊस दॅट, यस इट इज, लेग बिफोर द विकेट। पायचीचा अपील मैदानावरती, फलंदाज पडतील। बॅक टू द पॅव्हेलियन, another wicket down, take a blow, come on DJ।
वळीत मॅचच्या दिशेला धावफलकावरती 40 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मैदानावरती मिळवल्यात. ऑन हॅट्रिक वरती ओमकार पाटील. आज जर आपण पाहिलं तर घरच्या या प्रेक्षक या 2 विकेट साठी केटी कडून 200 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे आलंय. धन्यवाद. यावेळेस हॅट्रिक होऊ शकली असती मात्र चेंडू जातोय बाउंड लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी अभाव मैदानावरती पाहायला मिळाला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर फरार. येतो चौकार. पाहतो या चौकारासाठी हर्ष पाटील यांच्याकडून आरएस साठी 100 रुपयांचं पारितोषिक आलं. त्याबरोबर भूपेंद्रजी पेटारे यांच्याकडून आतिथची विकेट घेतली गेली त्याबद्दल 1000 रुपयांचं पारितोषिक हे ओमकार पाटील कडे जमा होतील पैसे ऍट द एंड ऑफ द मॅच. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती 2 विकेट गेल्यात. यावेळचा स्ट्रोक वॉर्न फॅन्टास्टिक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन ला क्लिअर करणारा टेक्निकली स्ट्रॉंग फटका. कम ऑन डीजे मास्टर. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेला. सीमा रेषा पार. एक अत्यंत चांगला आणि नेत्रदीपक फटका. शॉर्ट सिलेक्शन काय केलं या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक अजून एकदा हर्ष पाटील यांच्या माध्यमातून आले. 15 धावा बनल्यात. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण केलंय. आतापर्यंतच्या आजच्या रात्रीमधील मला असं वाटतं rimskit.in सर्वात जबरदस्त फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. या मैदानावरती जर आपण पाहिलं तर या फटक्यानं सर्वांचं मन जिंकलीत. सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. धावफलकावरती 15 धावा 2 विकेट गेल्यात. 40 धावांचं आव्हान मैदानावरती या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये ओमकार पाटील जो विकेट हॅट्रिक वरती होता त्याच्यावरती शेवटच्या 2 चेंडूंवरती काय जबरदस्त फटकेबाजी केल्या. क्रिकेटमध्ये हेच तर गिव्ह अँड टेक आहे. काही वेळेला असं आपल्याला वाटतं की मैदानावरती आपण खेळ जिंकतोय मात्र त्यातच खरी मेक आहे. शेवटपर्यंत जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत कधी विजय साजरा करू नका आणि जोपर्यंत कधी मैदानावरती आपण हारत नाही तोपर्यंत स्वतःला कधी हारलेलं मानू नका. कारण विजय हा पहिले मनामध्ये होतो आणि मगच रणांगणावरती होतो. टेक इट पॉझिटिव्हली. वळीत मॅचच्या दिशेला ओमकार जिराटकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती याने प्रभावित केलंय. कालच्या रजनीमध्ये याची बॉलिंग ऍक्शन आपण पाहिली. कमी वयाचा हा गोलंदाज त्याला संधी मिळाली या मैदानावरती तो करून दाखवू शकतोय. येणाऱ्या 18 चेंडूवरती अजून जिंकण्यासाठी 25 धावांचं टार्गेट आहे. तब्बल जर आपण विचार केला 40 धावा बनवायच्यात त्यातील धावा बनल्यात आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळचा फटका समोर आलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी मानवंदन फटका. षटकार. कम ऑन डीजे. बोईटच्या बॅट मधून अनदर ब्लास्ट. हर्ष पाटील यांच्याकडून आणखीन एकदा 100 रुपयांचं पारितोषिक. दिवाज भोईर आज या मैदानावरती 3 चेंडूंचा सामना केलाय. 11 धावा बनवल्यात. या मॅच मध्ये जर आपण विचार केला रिक्वायर्ड रन रेट केवळ 6.71 चा. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 18. या वेळचा चेंडू मन बनवलं होतं की डीप कव्हर पॉइंटला खेळायचं होतं मात्र या मॅचचा जर आपण विचार केला तर अत्यंत चांगला खेळ जो मैदानावरती दाखवत असण्याचं काम करतोय. एक चांगली मॅच आहे. एक चांगला सामना मैदानावरती प्रेक्षकांच्या भेटीला आलेला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामने. बावीस धावा धावफलकावरती आला. 22 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स.
वेराज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 15 चेंडूवरती 18 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. प्रत्येक घेणारा गोलंदाज या मैदानावरती विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर करतोय. त्याला माहिती आहे जर विकेट मैदानावरती आली तर सामना बदलू शकतोय, आपल्या संघाच्या बाजूने येऊ शकतोय. टफ फाईट आहे. 15 चेंडूवरती 18 पाहिजेत. जर विचार केला अद्ययावत क्रिकेटमध्ये, अत्याधुनिक क्रिकेटमध्ये केवळ 3 स्ट्रोक मात्र हे मारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. समोरच्याला कमी समजून जमणार नाही, कारण प्रतिस्पर्धी संघाने अभ्यास केलाय, खेळ पाहिलाय, प्रत्येक येणाऱ्या खेळाडूला स्टडी केलाय. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फॉलो करतो. ड्रेसिंग रूम मध्ये प्रत्येक खेळाडूचा अभ्यास केला जातो आणि हे खेळाडू तर एका गावातले आहेत, त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे की कच्ची दुवे काय आहेत. धावफलकावरती जर आपण विचार केला 14 चेंडूवरती 18 धावांची गरज. कोणती धाव मैदानावरती येत नाही. निवास भोईरला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सर्वात भरोसेमंद फलंदाज निवास भोईर जो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजाला परतावा लागेल माघारी. तंबूच्या आश्रयाला सर्वात मोठी विकेट. कम ऑन डीजे मास्टर बजाव. धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर कडे सुद्धा गीतांचा अगदी खजाना भरलेला पाहायला मिळतोय. कहो ना प्यारे चित्रपट, ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा अभिनय असणारा चित्रपट आज पूर्णतः डीजे मास्टरचा जर आपण विचार केला, आज सेटअप आपण पाहतो धन्य सर सौरभ शेरकर त्यांच्या माध्यमातून हा डीजे. 13 चेंडूवरती 18 धावा पाहिजेत. सामन्यामध्ये सिच्युएशन जर आपण पाहिली तर येणारा नवीन फलंदाजाला या ठिकाणी सुरुवात करत असताना विचार करून खेळावा लागेल. विकेट गेल्यात 22 धावांवरती 3 विकेट पूर्ण गेल्यात. अजूनही जर मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर रोमांच बनू शकतोय. आज पर मॅच सिच्युएशन खेळावा लागेल, स्वभाव विरोधात खेळावा लागेल. गोलंदाज करण्यासाठी ओमकार झिराटकरला आपण आतापर्यंत पाहिलंय. कालपासून जर आपण विचार केला तर इमर्जिंग प्लेअर मध्ये याचं नाव अग्रक्रमी असेल, कारण फार कमी वयामध्ये चांगली गोलंदाजी करण्याची महारत त्याने हासिल केली आहे ओमकार झिराटकर. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं होतं, आश्चर्यचकित केलं, अचंबित केलं, सरप्राइजिंग डिलिव्हरी होती. पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेळाडू उभा होता, क्रीजचा चांगला वापर केलाय मैदानावरती. हा दुष्काळात 13वा महिना आहे. या ठिकाणी आपण जर विचार केला आधीच धावा कमी आहेत आणि मैदानावरती या धावा घेतल्या गेल्यात तर या 3 धावांसाठी हर्ष पाटील यांच्यावर 100 रुपयांचं पारितोषिक. प्रारंभ पाटील. तर पाणी मैदानावरती घेऊन जा. 12 चेंडूवरती 15व्यात मॅच मध्ये जर आपण पाहिलं निवास एका बाजूने कॉन्स्टंटली मिस्टर कन्सिस्टन्स या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने इंडियन क्रिकेटमध्ये पाहिलं होतं. आपण सुरुवात करत असताना खेळत असताना सुरुवात केली जायची. गौतम गंभीर द गॉड ऑफ द क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर मैदानावरती यायचे. या दोघांची पार्टनरशिप फार महत्त्वाची असायची. राहुल द्रविड द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट. अगदी त्या पद्धतीने आज निवास भोईरकडे खेळ आपण पाहिला. चांगल्या चेंडूवरती केवळ सन्मान दिला. खराब चेंडू त्यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेले. षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलेले आपण पाहिले. निवासने आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार लगावलाय. 12 चेंडूवरती 15 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आपण पाहतोय आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाकडून आता मात्र या ठिकाणी ट्रम्प कार्ड आणला जाईल, कारण हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये धावा रोखणं आणि दुसऱ्या संघाला धावा बनवणं हे फार महत्त्वाचं असेल. अभी नाही तो कभी नाही. या मैदानावरती जर जिंकायचं असेल तर मात्र प्रत्येक संघाला खेळाडूला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. तर आपण जर विचार केला तर 3 धावा धावून कालच्या रात्रीमध्ये 2दा आल्या होत्या आणि आजच्या रात्रीमध्ये आतापर्यंत या 3 धावा 1 वेळा पूर्ण केल्यात. मात्र जर आपण विचार केला तर या क्रिकेटमध्ये झटपट क्रिकेट आहे. षटकार चौकारांवरती विश्वास ठेवणारे फलंदाज मैदानावरती खूप प्रमाणात पाहायला मिळतात.
अलाउंग द कार्पेट धावा येऊ शकतात, हे देखील एक वेगळं चित्र आहे. येणाऱ्या 12 चेंडूवरती आता मात्र धावा हव्यात. 15 धावा. स्ट्राईक वरती प्रारंभ पाटील, रोहन घाटे. गेल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं कालच्या रजनीमध्ये अत्यंत चांगला खेळ. समोर फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त फील्ड केलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये ऍक्शन करत असताना मित्रांनो चांगला रिफ्लेक्स, याला म्हणतात रिफ्लेक्स. तर जो लकी ड्रॉ आहे या ठिकाणी सर्व प्रेक्षकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी असेल. यावेळचा चेंडू खराब. चेंडूला पाठवून दिलाय माहेरी, सीमारेषा पार येतोय. डीप स्कोर लेग, सीमारेषा पार षटकार. नाही आहे रोहन घाटीचा चेंडू अत्यंत खराब होता. त्याला पडल्यानंतर माहिती होतं या चेंडूवरती बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय. प्रारंभ पाटीलने षटकार मारला, त्यासाठी हर्ष पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, दिलदार व्यक्ती आहे. आणि जर आपण विचार केला षटकार चौकार 3 धावांसाठी बक्षीस आलीत. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 10 चेंडूवरती 9 धावा हव्यात. या मॅच मध्ये प्रारंभ पाटील गेल्या 2 मॅच मध्ये जर आपण पाहिलं विशेष कामगिरी नव्हती. मात्र जेव्हा जेव्हा संघ अडचणीत तेव्हा तेव्हा प्रारंभ पाटील आलाय. प्रारंभ पॉवरफुल पाटील. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, 1 बाउंस, सीमारेषा पार येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. दबाव आणलाय. एक खराब चेंडू आला, मानसिकता बदलली. या चेंडूवरती मात्र चांगला फटका घेतला. आणखी एकदा हर्ष पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक प्रारंभ पाटीलसाठी. प्रारंभ म्हणजे काय? प्रारंभ म्हणजेच एखाद्या गोष्टीचा केलेला आरंभ, सुरुवात. आज सुरुवात केली प्रारंभने. आज सुरुवात देखील केली आणि शेवट देखील करेल. प्रारंभ अस्ति आरंभ. हा चेंडू थोडा खाली राहिला. रोहन घाटेने कमबॅक केलाय. मात्र एकदा मैदानावरती या ठिकाणी 22 स्वरूपामधील पळून पूर्ण केल्या. 36 धावा. 36 रन स्कोर बुक वरती आल्यात. रिक्वायर्ड 100 आता मात्र 3 धावांचा केवळ आहे. 8 चेंडूवरती 4 धावा हव्यात. असे अनेक सामने आपण पाहिलेत. यावेळचा फटका, निवास ठोकतो चेंडूला. स्कोर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. निवासच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. त्यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आणखी एकदा आलं. आणि समालोचन करण्यासाठी या ठिकाणी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालंय. त्याबद्दल आम्ही हर्ष पाटील यांचा आभार व्यक्त करतोय. असे गुणी प्रेक्षक आहेत, त्यांच्यामुळे कमेंट्री करायला सुद्धा मजा वाटते. धन्यवाद हर्ष पाटील. हॅलो, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरेसा